असं जर हो. कॉन्फ्लिक्ट झालं तर काय करायचं? म्हणजे ॲप्टिट्यूड एखाद्या वेळेस क्रिएटिव्हमध्ये असेल आणि इंटेलिजन्स मात्र अगदी अकॅडमिक प्रॉपर ह्याच्यात असेल तर काय करता मग? कसं असतं मग स्पेशल त्यांचं ॲप्टिट्यूड बघावं लागतं. मग आय-क्यू हाय आहे, आय-क्यू हाय काय सुपिरियर जीनियस पण असतं. पण मग तेच जर त्यांचं स्पेशल एबिलिटी चांगली असेल तर मग क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर त्यांची व्हर्बल एबिलिटी बघावी लागते. सो व्हॉट हॅपन्स इज हे सगळं ना असं कोरिलेट नीट करता आलं पाहिजे आणि तिथेच कुठेतरी एक क्वालिफाईड करिअर काउन्सिलर लागते, जे सायकॉलॉजीचा बेस असतो, ज्यांनी व्होकेशनल गायडन्सचं ट्रेनिंग घेतलं असतं ना, ह्यांना ही क्लॅरिटी भरपूर असते. आणि ह्या ज्या टेस्ट असतात त्या मी फक्त ॲप्टिट्यूड टेस्ट केली, त्याच्यात असं आलं, हे असं नसतं किंवा 15-20 मिनिटाच्या ह्या टेस्ट नसतात. ह्या बरोबर 3-3.5 तासाच्या टेस्ट असतात. पेपर पेन्सिल असतात आणि आता कोविडमुळे बरेचसं डिजिटलायझेशन झालेलं आहे. पण स्टँडर्डाइज टेस्ट घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण का फार कमी ऑथेंटिक काउन्सिलर्स हे करतात. बऱ्याचशा वेळेस ते सगळं ट्विक्टच हल्ली बघते, कारण का हल्ली बरेचसे ॲप्स आलेत, बरेचसे कोचिंग क्लासेस आलेले आहेत, बरेचसे इन्स्टिट्यूशन्स आलेत. तर सगळ्यांचा एक फ्रेमवर्क आलेला आहे आणि त्या इकोसिस्टममध्ये कुठेतरी मुलं अडकली जातात आणि येऊन आमच्याकडे येतात ना सेंटरवर. आमचं बघा टेस्टिंग झालेलं आहे, असं छान 15-20 पानांचं असं कलरफुल प्रिंटआउट्स घेऊन येतात आणि मग आम्ही जेव्हा फक्त टेस्ट बघतो, स्टँडर्डाइज नाही, बाजूला ठेवा, आता बोला काय बोलायचं ते. तर कुठेतरी पेरेंट्सनी, स्टुडंट्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्वालिफाईड लोकं आहेत का? सायकॉलॉजी म्हटलं की हल्ली ना ऐकायला आम्ही वेडे नाही होत किंवा मला काय गरज आहे सायकॉलॉजिस्टची. पण वी आर टॉकिंग अबाउट काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, जे व्होकेशनल गायडन्समध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट वेगळे असतात, सोशल वेगळे असतात, इंडस्ट्रियल वेगळे असतात. तर कुठेतरी क्वालिफिकेशनकडे लक्ष द्यावं. आणि अगेन हे सगळे MA, PhD, MPhil झालेली लोकं असतात. असे 3 आणि 4 महिन्याचे कोर्सेस करून कोण काउन्सिलर होऊ शकत नाही. हे थोडं म्हणतात ना, पीपल हॅव टू बी विजिलंट ऑन दिस पार्ट. जर मी तुमच्याकडे आले आणि मी म्हटलं की मी 10वीत आहे, तर आता मी कोणतं व्होकेशन निवडावं? तर तुमची नक्की कोणते स्टेप वाईज काय असतं? कुठलेही स्टुडंट्स आले की पहिलं ऑफकोर्स त्यांचे पेरेंट्सचं सगळं म्हणजे घरी सगळा तो गोंधळ किंवा बोलणं सगळं झालेलं असतं. मग कुठेतरी एक त्यांना वाटतं की प्रोफेशनल करिअर काउन्सिलरकडे जावं, तर त्यांची टेस्टिंग घेतली जाते. ऑफकोर्स पहिलं रॅपो बिल्डिंग हे सगळं होतं. टेस्टिंग झाल्यावर एक 3.5-4 तासाची टेस्टिंग झाल्यावर काउन्सिलिंग सेशन विथ द पेरेंट्स असतं. 45 मिनिट्सचं काउन्सिलिंग सेशन आणि असतं. त्याच्यामधल्या त्या टेस्टमध्ये जे आलेलं आलेलं आहे असतं ते मेन धरलं जातं. हो, तेच इन्फरन्सेस, त्याच्यावरनंच रेकमेंडेशन्स. हं. म्हणजे ते सायकॉलॉजिस्टला बसावं लागतं की, आणि हे ना असं कम्प्युटराइज असे मार्क मिळाले, असा एक प्रिंटआउट आला असं नाही की अरे देवा हे असं लिहिलेलं आहे. काही ना मेडिकल इश्यूज असतात, जर काही कोर्स खूप महागडे असतात, मुलं एक ठिकाणी म्हणतात आणि जेव्हा पेरेंट फॉर्म बघतो त्या पेरेंटनी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. तर कसं होतं, आपल्याला एक अनबायस्ड आणि ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करावं लागतं, जे हे सायकोमेट्रिक टेस्ट करतात. आम्ही सरळ सांगतो, म्हणजे तुम्हाला आवडेल, शुगर कोटेड काही मिळणार नाही. आय विल शो यू अ मिरर. ओपननेस पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं, नाही आम्ही विचार केलेला आहे की इंजिनिअरिंगच जायचं. चुकीचं काही नाही आहे, पण समजा जर आम्ही सांगितलं इंजिनिअरिंग नाही, तर आर यू ओपन फॉर इट? तो एक भाग आहे. आणि कधी-कधी असंही होतं, अरे आम्ही इंजिनिअरिंगचा विचार करा आणि तुम्ही पण इंजिनिअरिंगच सांगितलं. होऊ शकतं ना, तुमचे ॲनालिसिस बरोबर होते आणि आमचे पण ॲनालिसिस बरोबरच आहेत. सो व्हॉट हॅपन्स इज, इथे थोडंसं म्हणतात ना, पेरेंट्स पहिलं मी तर नेहमी म्हणते, तुम्ही पहिलं घरी डिस्कस करा. आणि पेरेंट्सना सर्वात पहिला प्रश्न माझा हाच असतो की हा प्रश्न कुठून आला? काही असेल, शेफ व्हायचं असेल, माउंटेनियर व्हायचं असेल, कम्प्युटर इंजिनियर व्हायचं असेल, काही असेल, पहिला हा प्रश्न विचारायला लागा, कुठून ह्याची सुरुवात झाली? तुम्हाला मजा सांगू का? OTT प्लॅटफॉर्म्सवर हे लोक काही बघतात, म्हणजे म्हणतात ना, स्यूट्स बघितल्यावर लॉयर्स व्हायचं असतं, अगदी ठरलेलं असतं. मास्टर शेफ बघून मला कुकिंगमध्ये जायचं आहे. किंवा बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा हा पिक्चर आलेला होता 3 इडियट्स, बरेचसे इंजिनियर्सना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स व्हायचं होतं. सी आय एम नॉट सीइंग एनिथिंग देर इज रॉंग इन इट, पण त्याच्या मागे काय करावं लागणार आहे हे थोडंसं आपण जे म्हणतो ना, नाण्याची दुसरी बाजू, ती बघता आली पाहिजे. ते बघत नाहीत आणि पेरेंट नाही त्याला तो बोलतोय किंवा ती बोलते तिने किती माहिती, कुठून हे सुरुवात झाली, थोडं तिथे लक्ष द्या. इज इट जस्ट बिकॉज फ्रेंड्स आर सेइंग,
आणि हल्ली फोमो तर असतंच सगळ्या ठिकाणी. तर मग त्याच्या तिकडनं येतंय का ते बघा आणि नंतर निर्णय घ्या. इथे बरेचसं बोलणं होतं. तेरा सेशन्स जे एका सेशनमध्ये होऊ शकत नाही. आम्ही सांगतो फॉलोअप एक 2-3 पण एक 2 ते 3 काउन्सिलिंग सेशन्समध्ये एक क्लॅरिटी मुलांना आणि त्या पालकांना मिळते आणि मग अगेन आम्ही प्रत्येक वेळा सांगतो इट इज अ फॅमिली डिसिजन. आम्ही तुम्हाला एवढे जे पर्याय आहेत वी आर नॅरोईंग डाऊन इट फॉर यू. ह्याच्यात तुमच्यासाठी सर्वात चांगलं काय आहे. मजेशीर प्रकार होतात, बरेचसे रडारडीचे प्रकार होतात. अगदी त्या लोकांनी सगळ्यांना वाटतं की अमुक अमुक व्हावं आणि सेशनमध्ये आल्यावर नाही म्हटल्यावर रडारड. मग हल्लीचे पेरेंट्स तर अगदी मग काय रिस्पॉन्स अगदी 1 स्टार, मग द काउन्सिलर डिमोटिवेटेड माय चाइल्ड असं लगेच येतं. पण आम्ही खरं बोलतोय. माझा कुठेच फायदा नाही आहे की तुम्ही अमुक अमुक इन्स्टिट्यूटमध्ये आय एम नॉट सेलिंग कोर्सेस नायदर इन्स्टिट्यूट्स. हे कुठेतरी लक्षात आलं पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्हाला काय गरजेचं आहे ते सांगितलं आम्ही सांगतोय. म्हणजे किस्से सांगायचे म्हटले ना तर कधी कधी होतं की आम्ही जेव्हा कंपनीजमध्ये जातो आणि ते लोक एम्प्लॉईजच्या मुलांसाठी करतात, तर कोणतरी एक साहेब असतो आणि कोण मे बी मिडल लेवल मॅनेजमेंट किंवा अगदी प्यून कॅटेगरीमध्ये असेल, तर तिथे थोडासा आपने प्यून के बेटे को बोला इंजीनियर बनेगा और मेरा बेटा इंजीनियर नहीं बन ऐसे कैसे आप कर सकते हो. हे बघा इट इज तुमच्या हायरार्कीप्रमाणे आम्ही जात नाही किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी जात नाही आहे ना. तुम्ही माझ्याकडे आलाय की मी गोंधळलेलो आहो, मी कुठला कोर्स केला पाहिजे आणि सजेशन्स दिले जातात की से फॉर एक्झाम्पल सायन्स आहे, मग PCM करावं की PCB करावं. आणि कसं आहे माहिती आहे, एवढे कोर्सेस आहेत, एवढ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, एक बॅकअप प्लॅन गरजेचा असतो. म्हणून सायन्स रिलेटेड व्हॉट ही इज ऑर शी इज बेस्ट ॲट त्याच्या असेल ते आम्ही सांगू शकतो. मग असं नाही होऊ शकत ना की आर्किटेक्चर पण, फार्मसी पण, असं नाही होऊ शकत. बट येस वी डू गेट प्रोफाईल्स जिथे सगळंच चांगलं असतं. मग तिथे आम्ही कुठेतरी सांगतो की जरा थांबा, आपल्याला 2-3 सेशन्स लागणार आहेत आणि तेव्हा कुठेतरी इंटरेस्ट अजून आम्ही मग त्यांना थोडासा होमवर्क करायला सांगतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.